हॅलो एव्हरीवन, मी आहे दीपिका आणि आपण लर्न करणार आहोत माझ्यासोबत माझ्या नवीन या यूट्यूब चॅनलवर लर्न फिजिक्स विथ दीपिका 11वी फिजिक्स. आणि आपण मागच्या पार्ट 1मध्ये युनिट आणि मेजरमेंटचे काही पॉईंट्स लर्न केलेले आहेत, जसं की डिफाईन युनिट्स, फिजिकल क्वांटिटीज आणि सिस्टीम ऑफ युनिट्स बघितले. मग त्यानंतर आपण पाहिलं की फंडामेंटल युनिट्स. आपण थोडंसं रिव्ह्यू करूया त्या गोष्टी आणि मग नंतर आपण आपल्या पुढच्या पॉईंटला कंटिन्यू करूया. तर युनिट्स म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, आपण हे लर्न केलं होतं. युनिट्स म्हणजे काय, ज्या गोष्टी फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करतो. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की 1 kg पटॅटो किंवा 1 kg ॲपल म्हणा किंवा 1 kg तुम्ही राईस विकत घेत आहे, बरोबर आहे. मग या सर्व गोष्टींमध्ये 1 ही काय झाली, जस्ट न्यूमरिकल व्हॅल्यू झाली, म्हणजे एखादी व्हॅल्यू झाली. बट जोपर्यंत तुम्ही हे डिफाईन नाही करत की ते तुम्हाला kg मध्ये हवं आहे की ग्राममध्ये हवं आहे, त्याशिवाय तुम्हाला काय कळणार नाही की ते तुम्ही किती पाहिजे, किती हवं आहे, जास्त की कमी, हे डिफाईन करण्यासाठी आपण काय यूज करतो, युनिट. तेच काय आहे, kg. आता हे गोष्ट झाली मासबद्दल. तशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या अदर फिजिकल क्वांटिटी काय लर्न केल्या, त्या कोणत्या, लेंथ, मास, व्हॉल्यूम, टेम्परेचर, इंटेन्सिटी, लाईट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या ज्या फंडामेंटल बेसिक युनिट्स पाहिले होते, त्यांचे जे सिम्बॉलिकल युनिट्स, फिजिकल क्वांटिटी कशा वर्क करतात, त्यांना कसं मेजर करतो, हे आपण मागच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. त्यानंतर काय बघितलं आपण की सिस्टीम ऑफ युनिट्स किती आहेत, म्हणजे आपण हे जे युनिट्स आहेत कशा पद्धतीनं यूज करतो. CGS सिस्टीम पाहिलं, MKS सिस्टीम पाहिलं, मग FPS आणि लास्ट SI युनिट म्हणजे काय, इंटरनॅशनल सिस्टीम. ठीक आहे. मग त्यानंतर आपण बघितलं फंडामेंटल युनिट्स, फंडामेंटल क्वांटिटीज. ह्या क्वांटिटी कुठल्या आहेत, ज्या कुठल्याही दुसऱ्या क्वांटिटीजवर डिपेंड नाही. जसं की आपण बेसिक 7 फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या होत्या, जसं की लेंथ, मास, टाईम. ह्या सगळ्या ज्या बेसिक क्वांटिटी आपण मागच्या लेसनमध्ये बघितल्या, त्या बेसिक क्वांटिटी दुसऱ्या कुणावरही डिपेंड नाही. जसं की लेंथ मेजर करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे का, फक्त मीटर, सेंटीमीटर असंच आहे. म्हणजे दुसरी फिजिकल क्वांटिटी कुठली आपण यूज नाही करत आहे. म्हणजे तुम्हाला कुठं टाईमची रिक्वायरमेंट आहे का लेंथ मोजण्यासाठी, नाही. तर अशा ज्या क्वांटिटी आहेत त्या आहेत फंडामेंटल बेसिक क्वांटिटी, बरोबर. मग आता त्या दुसऱ्या डिराइव्ड क्वांटिटीज काय आहेत ह्या बघायच्या. फर्स्ट पार्टमध्ये आपण फंडामेंटल बेसिक युनिट्स बघितले, बेसिक क्वांटिटीज बघितले, ज्या कुठल्याही अदर क्वांटिटी सोबत डिपेंड नाही आहेत. ठीक आहे. आता डिराइव्ड क्वांटिटीज आणि युनिट काय आहे, फर्स्ट आपण काय करू, डेफिनेशन रीड करू. बघा, मोस्टली फिजिक्समध्ये डेफिनेशन नीट लर्न करा, आता त्यामध्ये पूर्णपणे हिंट पूर्ण तुम्हाला त्यात दिलेली असते. तुम्ही डेफिनेशनला कोरिलेट जर तुमची अंडरस्टँडिंग केली तर तुम्हाला एक्झाममध्ये लिहिणं पण खूप सोपं जाईल. जसं की द फिजिकल क्वांटिटीज which depends on some or all the 7 fundamental quantities and can be expressed in terms of these quantities is called derived quantities. ओके. आता ही डेफिनेशन आपण लर्न केली, म्हणजे रीड केली, तर याला मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, याच्यामध्ये काय म्हणलं की एखादी फिजिकल क्वांटिटी जी डिपेंड आहे सम किंवा 7 फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असेल, तर ती कोणती क्वांटिटी असणार आहे, डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे कशी, तर बघूया. व्हेलॉसिटी माहिती आपल्याला, आपण मागेही हाच एक्झाम्पल घेतला, त्यामुळे मी हे सेम एक्झाम्पल कॅरी ऑन करते जेणेकरून अंडरस्टँडिंग क्विकली होईल. ओके. व्हेलॉसिटी आपण पाहिली होती. व्हेलॉसिटीमध्ये काय बघितलं आपण, डिस्टन्स अपॉन टाइम हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आणि मी वारंवार एकच गोष्ट तुम्हाला सांगते, फिजिक्समध्ये फॉर्म्युलाज, सिम्बॉल, डेफिनेशन माहीत असणं खूप गरजेचं आहे. का तर याच्याशिवाय तुम्हाला त्याची लँग्वेज समजणं, अंडरस्टँड करणं अवघड जातं. आता फिजिक्समध्ये 2 पार्ट आहेत. फिजिक्स फर्स्ट आपण थेअरी लर्न करतो, या थेअरीच्या बेसवर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, राईट. आता हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला म्हणजे याच्यावर आपल्याला अजून प्रॉब्लेम्स येणार सोडवायला. सो त्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता ऑलरेडी माहिती आहे डिस्टन्स आपण मेजर म्हणजे काय करतोय, एक्झॅक्टली लेंथ मेजर करतोय. मग लेंथला आपण काय बघितलं, मीटरमध्ये मोजतो, याचं युनिट
युनिट काय आलं, मीटर, कळतंय. मग टाइमचं काय आहे, सेकंड. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी काय आहे, इथं लेंथ आहे, इथं टाइम आहे, बरोबर आहे. म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटी आहेत आणि ह्या दोन्ही फिजिकल क्वांटिटी कोणत्या आहेत, फंडामेंटल क्वांटिटी आहेत, बरोबर आहे. म्हणजे इथं काय सांगायचं की कुठली फिजिकल क्वांटिटी आता आहे, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं युनिट काढण्यासाठी आपल्याला दोन फंडामेंटल क्वांटिटीची युनिट माहीत असणं गरजेचं आहे. मग त्यावरून आपण काय काढू शकतो, याचं व्हेलॉसिटीचं काय काढू शकतो, युनिट. मग व्हेलॉसिटीचं आपल्याला युनिट काय मिळालं, व्हेलॉसिटीचं आपल्याला युनिट काय मिळालं, मीटर पर सेकंड, बरोबर आहे. और तुम्ही असंही लिहू शकता, मीटर पर सेकंड. ओके, इनवर्स 1 लिहिलं तरी चालते. या दोन वेने तुम्ही युनिट लिहू शकता व्हेलॉसिटीचं. ठीक आहे. मग हे युनिट म्हणजेच काय आहे, डिराइव्हड युनिट. इथं डेफिनेशन आहे, हे बघा. डिराइव्हड क्वांटिटी काय आली, ज्या क्वांटिटीची आपण काय करतोय, डिराइव्ह करतोय युनिट, कळतंय. ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्या कोणत्या, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्यांना जे डिराइव्ह करतो युनिट ते म्हणजेच काय आहे, डिराइव्हड क्वांटिटीज. आणि ज्याचं आपण डिराइव्ह युनिट काढतोय क्वांटिटीचं, व्हेलॉसिटीचं, त्याला आपण काय म्हणणार आहे, डिराइव्हड युनिट. बघा डेफिनेशन, विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट्स. हे बघा, हे फंडामेंटल युनिट्स मध्ये एक्सप्रेस केले की नाही, मग त्यालाच आपण काय म्हणतोय, डिराइव्हड युनिट्स. कळतंय का. की पॉइंट काय आहे, एक्सप्रेस करा म्हणतायत फंडामेंटल युनिट्स मध्ये, मगच त्याला तुम्ही काय म्हणू शकता, डिराइव्हड युनिट्स. म्हणजे डेफिनेशन फुलफिल करतेय एक्झाम्पल सोबत, म्हणजे आपण जे करतोय राईट वे मध्ये बोलतोय, बरोबर आहे. हेच आहे. आता एक्झाम मध्ये पण तुम्हाला काय करायचं, ही अंडरस्टँडिंग करायची, जेणेकरून हे पाठ करायची गरज नाही. मग फिजिक्स ही हार्ड जाणार नाही. का तर फिजिक्समध्ये प्रत्येक गोष्ट तीच सांगितली, तीच परत तुम्हाला एक्झाम्पलच्या स्वरूपात दिलेली आहे. म्हणजे काय, आपण मॅथ्समध्ये प्रॉब्लेम सोडवतो, वर्ड प्रॉब्लेम, ठीक आहे. त्या वर्ड प्रॉब्लेमला कन्वर्ट करावं लागणार आहे तुम्हाला नंबर्स फॉर्ममध्ये, मगच तुम्ही ते मॅथ्स सोडवू शकता, बरोबर. तसंच फिजिक्स आहे. तुम्हाला डेफिनेशनमध्ये जी गोष्ट सांगितली त्याला तुम्हाला कन्वर्ट करता यायला पाहिजे एक्झाम्पलच्या स्वरूपात. ज्यावेळेस तुम्ही एक्झामच्या रिलेटेड त्याला कनेक्ट करचाल, तेव्हा प्रत्येक पॉईंट तुम्हाला लक्षात आणि इझी राहील. ठीक आहे. तर याच्यानंतर डिराइव्हड युनिट्स, ओके, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्हड युनिट बघितलं, बरोबर. मग मी तुम्हाला म्हणाले होते की 7 ह्या ज्या बेसिक युनिट्स फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यावरूनच आपण डिराइव्हड युनिट्स कॅल्क्युलेट करतो, बरोबर आहे. पण फंडामेंटल युनिट्सच्या व्यतिरिक्त पण अजून 2 युनिट्स आहेत, त्यांनाच आपण म्हणणार आहे सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. ठीक आहे. मग हे युनिट्स काय आहेत, चला 1 बाय 1 बघूया. तर फर्स्ट आहे प्लेन अँगल. ओके, हा प्लेन अँगल जो आहे, आता बघा फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये अँगलबद्दल काहीही मेन्शन नव्हतं, बरोबर आहे. मग तो पॉईंट आपल्याला बघणं गरजेचं आहे, का तर ही गोष्ट पण मेजरेबल आहे, का तर आपण अँगल मेजर करतो, राईट. मग डिस्टन्स मेजर, ह्या सगळ्या गोष्टी इथे यूज होत आहेत. ओके, तर सप्लिमेंटरी अँगल, आता ह्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्लेन अँगल डी थिटा. तर याला कसं मेजर करायचं ते बघायचं. ठीक आहे. तर त्याआधी आपल्याला काय बघावं लागणार आहे, डेफिनेशन. डेफिनेशन का, तर ही डेफिनेशन जी आहे याच्यावरच फॉर्म्युला आहे, याच्यावरच डायग्राम, ह्या तिघांना लिंक करता यायला पाहिजे. ह्या तिघांची इन्फॉर्मेशन एकमेकांना कनेक्टेड आहे. ज्यावेळेस तुम्हाला ही इन्फॉर्मेशन या दोन्ही तिन्हीत बघता येते, त्यावेळेस तुम्हाला रिअल फिजिक्स समजायला लागेल. चला तर बघूया. दिस इज द रेशो ऑफ द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल टू रेडियस ऑफ द सर्कल. आता बघा, ह्याच्यामध्ये थोडासा मॅथ्सचा पार्ट आहे. ठीक आहे. तर या डेफिनेशनमध्ये काय म्हणलंय, रेशो. रेशो म्हणलं की काय होतं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर कंपल्सरी इथं असणारच, कळतं का. ज्यावेळेस रेशो हा मेन्शन केला जातो तिथं एक वर आणि एक खाली येणार गोष्ट. ठीक आहे. काय म्हणलं जातं, लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल. आर्क म्हणजे काय, सर्कलची जी आर्क असते, छोटासा सर्कलचा भाग आहे, तो कोण आहे, ए बी. ठीक आहे. तर ते काय म्हणतात, रेशो ऑफ रेडियस. रेडियस जो आहे तो काय आहे, लेंथ ऑफ आर्क आहे. ठीक आहे. हा सर्कलचा पार्ट आहे, आपल्याला झालेला आहे. लेंथ ऑफ आर्क आपण ॲज अ ds घेतला. ठीक आहे. पुढं, सॉरी रेडियस म्हणाले मी, लेंथ ऑफ आर्क ds आहे. ठीक आहे. तर
आर्कचं डिस्टन्स काय झालं ds. आणि नंतर रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस आपला हा आहे का, तर हा लेंथ, हा जो सर्कल आहे हा पूर्ण कम्प्लीट सर्कलचा एक छोटासा पार्ट आहे, त्याला आपण आर्क मध्ये मेन्शन करतो, आर्क मध्ये बोलतो, बरोबर आहे. मग हा कोण असणार आहे ऑटोमॅटिकली रेडियस, बिकॉज हा सेंटर ऑफ द सर्कल आहे ओ. ठीक आहे, तर आपला हा फॉर्म्युला कसा बनला, द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ds. बघा, ठीक आहे. आपण अजून असंही म्हणू शकतो, काय म्हणलं रेशो मध्ये AB, लेंथ ऑफ आर्क AB, किंवा तुम्ही काय म्हणू शकता आर्क AB अपॉन रेडियस. ठीक आहे, पण तुम्हाला आर्क AB ची व्हॅल्यू काय द्यायची ds, बिकॉज आपण मेन्शन केले. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू काढतो त्याला आपण मेन्शन, रेडियसला R डिनोट केलं त्यामुळे R लिहिलं, नाही तर तिथं आपण काय म्हणू शकलो असतो OB, बरोबर आहे. पण आपण काय केलं तिथं मेन्शन केलं की R. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला कसा बनला कळलं. आता हे प्लेन अँगलला मेजर कसं करायचं कळलं, फॉर्म्युला कळाला. ठीक आहे, तर याचं युनिट माहीत असणं गरजेचं आहे. याला युनिट आहे रॅडियन. ठीक आहे, त्यालाच आपण रॅड पण म्हणतो. ठीक आहे, हे 2 वेनं त्याला लिहितो युनिट्स आपण प्लेन अँगलचं. ठीक आहे, आणि याचा अँगल थिटा जो आहे तो कसा डिनोट केला जातो, थिटावर आपण स्मॉल c लिहितो. ठीक आहे, तर हे झालं प्लेन अँगलचं. जास्त काही नाही ह्याच्यामध्ये, थोडासा मॅथ्सचा टच आहे, त्याच्यावरून फॉर्म्युला डिराईव्ह केलाय आणि युनिट जो आहे तो वेगळा आहे. ठीक आहे, आता तसंच सॉलिड अँगल. आता इथे आपण काय करणार आहे, हा आपला झाला 2 डायमेन्शनल गोष्ट, 2D मध्ये स्टडी केलं, तर 3 डायमेन्शनचं बघायचं आहे. हे बघा 3 डायमेन्शनचं मी याच्यामध्ये तुम्ही एक इमॅजिनेशन करू शकता, क्रिकेटचा बॉल घेऊ शकता किंवा कुठलाही एक बॉल आहे कन्सिडर, का तर स्पिअरमध्ये सॉलिड अँगल 3D मध्ये बघतोय म्हणजे एखादी गोष्ट कम्प्लीट भरलेली बघतोय. ठीक आहे, त्यातला एक बॉलचा तुकडा मी बाहेर काढते, हा तुकडा समजा. ठीक आहे, त्या बॉलचा मी एक स्मॉल पार्ट बाहेर काढलाय. का काढलंय, बिकॉज मला अँगल मेजर करायचं सॉलिड अँगलचं. याला डिनोट काय करतो आपण ओहमने. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल ओहम तर आपला युनिट आहे, टीचर आपण इंग्लिशमध्ये फिजिक्समध्ये करंटसाठी वापरतो ओहम. ठीक आहे, रेझिस्टन्ससाठी, करंट या चॅप्टरमध्ये रेझिस्टन्ससाठी आपण युनिट म्हणून ओहम वापरतो. पण इथं काय सॉलिड अँगल डिनोट करण्यासाठी हे चिन्ह आपण यूज करतोय. ठीक आहे, द एरिया ऑफ अन पोर्शन ऑफ सरफेस ऑफ अ स्पियर. हे बघा, हे एरिया ऑफ सरफेस आहे, हा जो पोर्शन आहे तो टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर. आता ह्याचा रेडियस ऑफ द स्पियर परत आला R, कळते का, बरोबर आहे. आता स्पियर आहे त्यामुळे डबल रेडियस आला, आणि एरिया ऑफ स्पियर म्हणलंय, बरोबर आहे dA. आता स्पियरचा रेडियस काय असतो 4πr², हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, जसं एरियाचा फॉर्म्युला काय आहे r² किंवा लेंथ इंटू लेंथ किंवा साईड इंटू साईड, बाजूचा फॉर्म्युला, तसा स्पियरचा पण एक फॉर्म्युला आहे. ओके, एरियाचा फॉर्म्युला πr², त्यामध्ये लेंथ डबल आली r², हे मेन करायचं होतं मला. एरियाला आपण काय करतो πr² करतो, पण ज्यावेळेस स्पियरचा एरिया काढतो तेव्हा 4πr² येतो स्पियरसाठी. ठीक आहे, हा सर्कलसाठी आहे. ठीक आहे, हा मेन पॉईंट आहे. मी ॲक्च्युली एवढंच मेन्शन करत होते तुम्हाला, पण ॲक्च्युली एरियाचा जो आहे πr² आहे. ठीक आहे, 2 डायमेन्शनमध्ये एरिया काढला तर, पण आपल्याला तिथं डिस्टन्सच होतं म्हणून आपण ds आपण r केलं. ठीक आहे, इथं काय आहे स्पियर आहे म्हणून πr² केलेलं आहे. ठीक आहे, तर आपला फॉर्म्युला काय बनला मग 4π. आता हा SR काय आहे तर सॉलिड अँगल, सॉलिड अँगलला काय करतो आपण युनिट, सॉलिड अँगलचं युनिट काय आहे स्टेरेडियन. ठीक, त्याला आपण SR ने डिनोट करतो. आणि आता हे बघा, मी म्हणाले होते तुम्हाला स्पियरचं 4πr², आणि ह्या दोघांमध्ये अजून एक गोष्ट मेन्शन करण्यासाठी आहे, जे तुम्हाला जी नेट या गोष्टी परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा हे क्वेश्चन्स येतात. ह्या दोन्ही ज्या आहेत प्लेन अँगल सॉलिड अँगल, हे बघा तुम्ही ऑब्झर्व करताय का, ही लेंथ आहे, बरोबर आहे. ह्या लेंथचं युनिट काय आहे मीटर, बरोबर आहे. आणि ह्याचं रेडियस म्हणजे पण लेंथ, म्हणजे दोन्हीही मीटर मीटर झाले, दोघं एकमेकांना कॅन्सल. मग तुम्हाला युनिट काय मिळालं, काहीच नाही. मग ही काय झाली डायमेन्शनलेस क्वांटिटी झाली. काय झाली डायमेन्शनलेस क्वांटिटी झाली.
डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणजे काय हे तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये कळेल. इथे आपण डिराइव्हड क्वांटिटीमध्ये तुम्हाला कुठलं युनिट मिळालं का नाही, म्हणजेच याला तुम्ही काय म्हणताय, डायमेन्शनल क्वांटिटी. सेम इथे या तुमचा आर स्क्वेअर कॅन्सल झालाय, त्यामुळे इथेही तुम्हाला युनिट डिराइव्ह नाही करता आलेलं आहे. त्यामुळे ही क्वांटिटी पण काय आहे, सॉलिड अँगलची डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. ठीक आहे, इथं 7 फंडामेंटलचा यूज नाही झालेला आहे, त्यामुळे याला डायमेन्शन क्वांटिटी काढता आली नाही. कळतं? म्हणून आपण ह्याला युनिट काय दिलंय, SR, आणि याला काय युनिट दिलंय, रेडियन. त्याला डिनोट कसं करतो, इथं डोक्यावर C छोटासा. तर हे झाले 2 सप्लिमेंटरी युनिट्स. अशा प्रकारे आपण सर्व युनिटचे पार्ट्स लर्न केलेले आहेत. ठीक आहे, आता ह्यांचे आपण काय करणार आहे, रिव्ह्यू करणार आहे. हे बघा, आपण फर्स्ट काय लर्न केलेलं आहे, प्रत्येक वेळेस फिजिक्सचं जे काही तुम्ही लर्न करता स्वतःला एकदा सांगून बघा की आपण काय लर्न केलं, काय काय बघितलं. एक सिक्वेन्स असतो, त्या सिक्वेन्सनी जर तुम्ही लर्न केलं तर गोष्टी लक्षात राहतात. जसं तुम्हाला इंग्लिश, मराठी या लँग्वेजमध्ये स्टोरी कंप्लीट करा असं असतं, बरोबर आहे, म्हणजे ती लिंक लावायची एक स्किल असते. तशा पद्धतीने इथं आपण एक 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 गोष्ट आहे ना लिंकने लर्न करतोय. फर्स्ट आपण काय केली, फिजिकल क्वांटिटी काय असते, बरोबर. त्या फिजिकल क्वांटिटीवरून आपण काय लर्न केलं की युनिट किती महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. मग युनिटवरून आपण लर्न केलं की सिस्टीम ऑफ युनिट्स, की किती प्रकारचे युनिट्स आपण यूज करतो डे टू डे लाईफमध्ये किंवा अदर कंट्रीजमध्ये किंवा बाहेर कोणते कोणते युनिट यूज केले जातात. मग नंतर इंटरनॅशनली अप्रूव्ड युनिट काय आहे, SI युनिट आहे, ते पाहिलं. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, अजून एक्सप्लेन केलं, अजून लक्षात आलं तुम्हाला की फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. त्यामध्ये 7 क्वांटिटीज आहेत ज्या की कशावरच डिपेंड नाही आहेत. त्या स्वतःला कॅल्क्युलेट करतात, स्वतःला कॅल्क्युलेट करतात, म्हणजे त्यांचं सेल्फ युनिट आहे. त्यांना दुसऱ्यांचं युनिट घेण्याची गरज नाही. जसं आपण लेंथ मेजर करताना फक्त मीटर येतोय, तिथं दुसरी अदर कुठलीही फिजिकल क्वांटिटीची गरज नाही. तुम्हाला जर एखादी लेंथ मेजर करायचं असेल तर तुम्हाला टाईम माहीत असणं गरजेचं नाही आहे. अशा पद्धतीने कुठल्याही अदर फिजिकल क्वांटिटीची इन्फॉर्मेशन नसली तरी तुम्ही लेंथ मेजर करू शकता. याचाच अर्थ काय, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ते. मग त्यानंतर तुम्ही काय पाहिलं, फंडामेंटल युनिट्स बघितले. त्यानंतर आपण बघितलं डिराइव्हड क्वांटिटीज अँड डिराइव्हड युनिट्स. मग त्यामध्ये तुम्हाला कळाले की ज्या काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांच्यावरून डिराइव्हड क्वांटिटीज काढल्या जातात. डिराइव्हड क्वांटिटीज म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज येतात आणि त्याच्या हेल्पनी आपण युनिट्स डिराइव्ह करतो, फॉर्म्युलेस कॉम्बाईन बनवतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण उदाहरण बघितलं होतं व्हेलॉसिटीचं. उदाहरण लक्षात का ठेवायचं, जेणेकरून ती कन्सेप्ट पूर्णपणे लक्षात येते. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीची एक हिंट वर्ड असते किंवा एक हिंट कन्सेप्ट किंवा सेल्फ तुमची एक स्किल असू शकते. प्रत्येकाची एक सेल्फ स्किल वेगळी असते, स्टडीची म्हणा. तुम्हाला एक स्वतःला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या गोष्टीने तुम्ही हे सर्व गोष्टी आठवू शकता. हे बघा, यालाच मेमरी पॉवर म्हणतात किंवा IQ लेवल म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही याच्यामधला एक वर्डवरून तुम्हाला सगळं स्टोरी आठवायला हवी. ठीक आहे, आता नंतर तुम्ही काय करताय, डिराइव्हड क्वांटिटी झाली आपण. बघा, आपला लिंक चालू आहे. डिराइव्हड क्वांटिटी नंतर आपण आलो सप्लिमेंटरी युनिट्समध्ये. सप्लिमेंटरी युनिट्समध्ये सगळ्यात की वर्ड काय आहे की इथं सगळं काही आपण अँगलबद्दल बोलतो. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे तर ह्याच्यामध्ये युनिट्स जे आहेत ते वेगळे आहेत, फॅमिलियर नाहीत किंवा आपण सारखं ऐकलेलं नाही आहे. ते युनिट्स काय आहेत, रॅडियन आणि स्टेरॅडियन. ओके, तर हे 2 युनिट नवीन आहेत. म्हणजे काय करायचं, प्रत्येक वेळेस जे युनिट्स आपण स्टडी करतोय किंवा जे पॉईंट लर्न करतोय त्याच्यामध्ये जो वेगळा वाटतो त्याला थोडंसं टाईम देऊन बघायचं की तो कोण आहे, काय आहे, बरोबर आहे. तशा पद्धतीने याच्यामध्ये ते 2 युनिट जे आहेत ते वेगळे आहेत, बरोबर आहे. अँड सेकंड पॉईंट, याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, एक गोष्ट कॉमन आहे. याच्यामध्ये फॉर्म्युला जो आहे रेशोचा सेम आहे, फक्त याच्यामध्ये तुम्ही 2 डायमेन्शनल स्टडी केलं आहे, याच्यात 3 डायमेन्शनल स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, आणि जो फॉर्म्युला आहे त्याला डिनोट काय करतो हे महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. नाही तर सॉलिड अँगलचं ह्याला डिनोशन हे नाही, हे MCQजला क्वेश्चन येतात. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, MCQजला अजून एक प्रश्न येऊ शकतो की प्लेन अँगल डायमेन्शनलेस आहे का डिराइव्हड आहे, कसं आहे, किंवा त्याचं मीटर स्क्वेअर आहे का मीटर आहे, ते तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. तुम्हाला माहीत पाहिजे की हे दोन्ही
डायमेन्शनलेस क्वांटिटीज आहेत. हे क्वेश्चन विचारण्यासारखे आहेत. असेच क्वेश्चन विचारतात जिथे तुम्ही अटकता किंवा तुम्ही जिथे लक्ष देत नाही. ठीक आहे, याच्यामधले महत्त्वाचे पॉईंट कळाले. तर इथंपर्यंत आपण काय केलं, युनिट्सचा स्टडी केलेला आहे. ठीक आहे, समजतंय का? थोडंसं वाचून बघा. हे सर्व पॉईंट्स एकदा लर्न केलं की मग पुढच्या पॉईंटला तुम्ही इझिली कॅप्चर करू शकता, अंडरस्टँड करू शकता. कळतं?